रीमा, काय करतेस ग बाळा? काही नाही. अरे वा, चित्र काढतेस का? आणि ईशा कुठे आहे? कुठे दिसत नाहीये. ती आईच्या रूम मध्ये. का ग बाळा? ती एकटीच काय आईच्या रूम मध्ये? तुझी आई तुला जवळ घेत नाही का? घेते ना. हा, पण ते असंच दाखवायला. अगं तू तिला आई म्हणतेस, पण तू तिची खरी मुलगी नाहीयेस ना. म्हणून ती ईशाला जवळ घेते आणि तिचेच लाड करते. नाही, ती माझी लाड सुद्धा करते आणि मला जवळ सुद्धा घेते. हा, पण ईशापेक्षा कमी ना. नाही, आज तर आई म्हणाली की मी ईशापेक्षा लाडकी आहे तुझी. अगं नाही ग बाळा, त्या नेत्राने तुला असं उगाचच सांगितलंय. ईशा तिची खरी मुलगी आहे ना, म्हणून ती ईशाला जवळ घेते, तिचे जास्त लाड करते. काका आजोबा, तुम्ही खोटं बोलू नका, नाहीतर देवबाप्पा कान कापतो. माहितीये ना? मी खोटं बोलतोय? हो, मला माहितीये. माझी आई एकच आहे आणि तिचं नाव नेत्र आहे. अगं नाही ग बाळा, तू अजून लहान आहेस ना, म्हणून तुला काही कळत नाही. नाही, तीच माझी खरी आई आहे. अगं ठीक आहे, मग मी आज दाखवतोच तुला तुझी खरी आई. कसं काय? म्हणजे तुझी खरी आई देवबाप्पाकडे गेलेली असली तरी मी तिचा फोटो तुला दाखवतो ना. कुठे आहे फोटो? हा, पण तुला तुझ्या खऱ्या आईचा फोटो बघायचा असेल तर त्यासाठी तुला माझं एक छोटंसं काम करावं लागेल. आज रात्री सगळे झोपले ना की कोणाच्याही नकळत गुपचूप नेत्राचा फोन आणून माझ्याकडे द्यायचा. मग त्यात असलेला तुझ्या खऱ्या आईचा फोटो मी तुला दाखवेन. तुला बघायचा ना तुझ्या खऱ्या आईचा फोटो, मग नेत्राचा फोन माझ्याकडे आणून दे. आणशील ना? तो पटकन फोन घेऊन ये. आपण कोणाला कळू द्यायचं नाही. पण त्यातला तुझ्या खऱ्या आईचा फोटो दाखवतो ना मी तुला. हा, मग रात्री भेटूया. रीमा, बाळा, तुला इथे येताना कोणी पाहिलं नाही ना? शाबास, आणलास फोन? अरे वाह, तुला नक्की इथे येताना कोणी पाहिलं नाहीये ना? नाही आजोबा. गुड गुड. रीमा, आज माझ्यामुळे तुला तुझ्या खऱ्या आईचा फोटो बघायला मिळणार आहे. हा, त्या नेत्रांनी तुला कधीच नसता दाखवला. तुझी खरी आई नाही आहे ना, म्हणून. शाबास. दाखवा ना लवकर काका आजोबा. हो हो, शोधतोय. सापडू तर दे. दाखवा ना आजोबा लवकर. नाही नाही, शोधतोय. हा, सापडला का? नाही सापडत आहे ग तुझ्या आईचा फोटो. बहुतेक ना नेत्राने आधीच डिलीट करून टाकला असेल, तुला बघायला मिळू नये म्हणून. नाही सापडत आहे. जाऊ दे, मला सापडला ना की मग मी तुला दाखवीन तुझ्या खऱ्या आईचा फोटो. घे आता हा मोबाईल, घे
आणि जिथे होतं ना तिथे तसाच ठेव. आणि हा, तू हा फोन मला दाखवलास हे कोणालाही कळू देऊ नकोस हा. आणि नेत्राला तर नाहीच नाही, तर ती तुला खूप ओरडेल, पट्टीने फोडून काढेल. म्हणून नको सांगू हा बाळा. आपलं पिंकी प्रॉमिस हा लक्षात ठेवायचं. जा.